दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सध्याला आहोत कातेवाडी गोटेवाडी रस्त्यावरील मासाळ वस्ती या ठिकाणी. ह्या मासाळ वस्तीच्या ठिकाणी खरं तर जिल्हा परिषदला कोरुल गटामधून इच्छुक असणारे सचिन जाधव गाव भेट दौरा करत असताना या रस्त्याने जात असताना त्यांची गाडी जाण्याचा प्रयत्न मूळ झालाच नाही. त्या अनुषंगानं ज्यावेळी शेतकऱ्याची भेटी घेतल्या त्यावेळी शेतकरी म्हटलं सचिन जाधवला बोलणं झाले की गाव भेट करत असताना तुम्ही करताय, परंतु रस्त्याची दुरावस्था तुम्ही पाहिली, परंतु आमचं एकच तुम्हाला मागणी, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, परंतु रस्ता करून द्या. कारण त्या शेतकऱ्याने मागणी केल्यानंतर दर्शको आपण पाहू शकताय सचिन जाधव यांनी स्वखर्चातून तात्काळ दुसऱ्याच दिवशी या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आणि स्वखर्चातून मुर्मीकरण सध्या सुरू आहे. आणि जवळजवळ 2.5 किलोमीटर हा रस्ता कातेवाडी गोटेवाडी मासाळ वस्ती 400 वस्तीचं लोकसंख्येचं वस्ती आहे आणि ह्या नांदगावला जाणारा रस्ता आहे. आणि या रस्त्याला लोकसंख्येला असणारे पावसाळ्यामध्ये शेतकरी असतील, शिक्षक असतील किंवा शासकीय नोकरीला जाणारे लोक असतील किंवा विद्यार्थी असतील, ह्या ठिकाणून शाळेला जाणार ज्यांना जो त्रास होतोय, दूध अवस्था असतील, त्यांचा अतिमोठ त्रास होत होता. कारण गुडघ्याभर खड्डे असणारा हा रस्ता, परंतु सचिन जाधवांनी पूर्ण केल्याबद्दल गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्यासाठी आलो. काय मत आहे त्यांचं आपण जाणून घेऊया. नाव सांगा. संभाजी नामदेव मासाळ. होय, हा रस्ता कोणी करून दिला, काय खडीकरण? हे कारखान्याचे आपले सचिन जाधव हा. उमेदवार हे त्यांनी मागल्या आठवडे गावात भेटी दौरा केल्या. हा. त्यांच्या लक्षात आलं की ह्या दूध व्यवसाय आणि शेती व्यवसाय जे करणारे लोक जास्त आहेत इकडं. त्यांच्या लक्षात आल्यानंतर की त्यांनी अशी भूमिका घेतली की बाबा ही रस्ता आहे ती मी सगळं आमच्या स्वखर्चानं करून देतो. पण त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांनी आश्वासन दिलेलं पूर्ण केलंय आमचं. त्यामुळं आमचं जी काय इकडला मतदार असेल किंवा आमच्यातला 90 ते 100% किती लोक वस्ती आहे? ही जवळजवळ लोकसंख्या जवळजवळ वस्ती का काय लोकवस्ती किती आहे? लोकवस्ती जवळजवळ 400 ते 500 आहे. होय. होय. हा किती दिवसापासून रस्ता म्हणजे हे रस्ता तसा जवळजवळ 20 वर्ष झालं. ह्या रस्त्याला कोण धनी बी नाही कोण मालक बी नाही. आता सध्या आतापर्यंत झालेलं जे आहे त्यामुळे ही रस्ता आतापर्यंत असा रखडत गेलाय. त्यामुळे आताचे जे विषय आता ह्या लोकांशी जे झालेला आहे गैरसोय आतापर्यंत होती ती ह्या सचिन जाधवाने ती गैरसोय आमची दूर केलेली आहे. पहिला रस्ता आणि आताच्या रस्त्याला काय वाटतं एकंदरीत काय पहिला रस्ता चुकूल आणि जवळजवळ आमच्या ह्या वस्तीची जवळजवळ 20 ते 25 पोरं दररोज 2 गाड्या जायचं. एका ह्या चिखलातनं जायला सुद्धा एकाला सुद्धा येत नाही की त्यामुळे जी आतापर्यंत गैरसोय आतापर्यंत जी सगळ्या लोकांची होती ती आता गैरसोय आहे ती दूर झालेली आहे. त्यामुळे आमचं जे इकडे जे विषय ह्या वाटायचा होता ते मार्गी लावल्यामुळे आम्ही त्यांचं जे मनापासून आम्ही अभिनंदन आहे. त्यामुळे काय किती वर्ष झालं रस्ता? 25 वर्ष झालं रस्ता रखडलाय. 25 वर्ष आज 25 वर्ष. ह्या शाळेला जाणारे विद्यार्थी किंवा दूध व्यवसाय आमच्यात जास्त आहे. परत पुन्हा शाळेत जाणारी जी काय मुलं आहेत ती जवळजवळ 25 वर्ष अशी चिखलाय गुडगुडे चिखलात आम्ही जाऊ शकतो एवढी आमचा त्रास झालाय. ते आम्ही सुसुजान ह्या शेतकऱ्यांनी आता पण कोण मालक नाही कोण धनी नाही काय नाही. आता ही जी आता ही उमेदवार सचिन जाधव आहे ह्याने त्यांनी त्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी निर्णय घेतला ते लगेच त्यांनी आम्हाला जे सहकार्य आम्हाला करून टाकले की त्यामुळे काय विषय. या काय भूमिका असेल त्याची आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. काय नाव? विकास क्षीरसागर. होय, काय रस्त्याची अवस्था कशी होती आणि कोणी केलाय रस्ता? ही रस्ता जखरा कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव यांनी करून दिलेलं आहे मुर्मीकरण संपूर्ण. मागणी केली होती का त्यांनी स्वतःहून करून दिला रस्ता? नाही, ज्यावेळेस गाव भेटी दौऱ्यानंतर त्या क्षीरसागर मासाळ वस्ती पूर्ण ह्या रस्त्याला ज्यावेळेस त्यांनी गाव भेटी दौऱ्यानंतर फिरत होते त्यावेळेस त्यांची गाडी सुद्धा जाण्यासाठी त्यांना अडचण होती. आणि शेतकऱ्यांची अवस्था अशी होती की बाबा कालचा जो पाऊस पडला आणि त्याच्या अगोदर पासून सुद्धा म्हणजे भरपूर खड्डे चिखलातून जाण्या येण्यासाठी कुठलाच मार्ग इथं नव्हता की जेणेकरून दुधाची केंद्र सुद्धा 1-1 किलोमीटर डोक्यावर आणून दूध घालायला गावाकडे यावं लागत होतं. आणि ह्या रस्त्यावरून 50 ते 60 शाळेचे विद्यार्थी 2 गाड्या इथून शाळेच्या मोहळा जातात आणि अक्षरशः त्या गाड्या सुद्धा इथून 200 मीटर सुद्धा गाडी पावसाळ्यात तर जात नव्हती. त्याच्यामुळं त्यांच्या लक्षात आलं गाव भेटी दौऱ्यानंतर की बाबा ह्या रस्त्याची खरंच अवस्था बिकट आहे. आणि आमच्या पण काही शेतकऱ्यांनी मागणी केली की बाबा आमचा रस्त्याचा मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न आमचा सुटला तर बरं होईल एवढा शब्द टाकला. आणि त्यांनी पाठीमागच्या किती मुरुमाच्या गाड्या गेले?
जवळजवळ 100 टिपर गेले की होय. 100 टिपर लागले. बर चालू झाली पुढे काय नाही. काय ना प्रमोद सौदागर राऊत. रस्ता किती दिवस झाला रखडला होता आणि कसा रस्ता कशा पद्धतीने करून दिला नाही काय? नाही, हे रस्ता जर बघितलं तर म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच झालाय. हम्म. जसा ह्यांनी टाकला उजनीवाल्याने, हम्म. त्यानंतर ह्या रस्त्याचा प्रश्न आता सुटलेला आहे. कोणी करून दिला रस्ता? हे चेअरमन साहेबांनी, होय कोणचे चेअरमन काय? सचिन चेअरमन. होय. त्यांच्या ऊसाची भरपूर अपदा होत होती, काढाची वगैरे. त्या रस्त्याची वारंवार तक्रार होती, पण कधी मिटलं नाही. पण आता ह्या रस्त्याचा विषय सगळा संपलेला आहे. होय, मागणी केव्हा केली होती काय? मागणी ती जेव्हा भेटीला आलेले, गाव दौऱ्याला आले, तेव्हा त्यांची गाडी चालली नाही. त्यांना मोटरसायकलवर गाव दौरा करावा लागला आणि ह्या रस्त्याची मागणी होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी चालू करायला सांगितलं. होय, किती साधारणतः किती किलोमीटरचा रस्ता करून दिलाय? 2.5 किलोमीटर. हो. या रस्त्याला जात असताना काय काय अनुभव आला या रस्ता व्हायच्या अगोदर? कापड इथं रोडवर येऊन घालावं लागायची. हम्म. पावसाळ्यात तर अशी परिस्थिती होती की चांगली कापड घालूनच येता येत नव्हती. बर हम्म. आणखीन काय काय गोष्टी सामोरं जावं लागत तुम्हाला? रस्त्याच, हम्म. शाळेची लेकरं, एसटी, म्हणजे कुठली जर अचानक तुम्हाला जर गाडी जर घेऊन जायची म्हणलं पावसाळ्यात तर नेणं शक्य नव्हतं. बर या बा. काय सांगाल, एकतर शेतकरी म्हणून ही मागणी तुम्ही रस्त्याची कोणाकडे केली होती अगोदर? हा रस्ता कोणी करून दिला आणि ह्या रस्त्याच्या अगोदरची दुरवस्था कशा पद्धतीने होती? हा रस्ता जो होता ना, इतके खड्डे आणि चिखल, आणि हा विषय जो होता तो नुसता पावसाळ्यापुरता मर्यादित नव्हता. आमचा कातेवाडी जो आहे भाग हा 100% इरिगेशन एरिया, म्हणजे 1 एकर पण असा बिगर बिस्ता नाही कॅनलवर. त्यामुळे कॅनलचं पाणी प्रत्येक शेतकरी काय करणार, घेणार, रात्री सोडणार आणि घरी जाणार. ते पाणी वाहायचं, येऊन रस्त्यावर थांबायचं, असं वारंवार प्रत्येक, म्हणजे उन्हाळ्यात बी तीच अवस्था आणि पावसाळ्यात पण तीच कंडिशन रस्त्याची. मग आम्ही वारंवार तक्रार केलेला, रस्ता पाहिजे आम्हाला, रस्ता पाहिजे, पण कोणी रस्त्यासाठी काय पाऊल पुढे घेतलं नाही. कारण रस्ता 1-2.5 किलोमीटर असल्यामुळे रस्त्याचा खूप खर्च. मग त्यामुळे प्रत्येकाजण काय म्हणायचे, मतदान होऊ द्या, तुमचा निर्णय आम्ही विचार करू, आम्ही करून देऊया, आश्वासन द्यायचे, मतदान घ्यायचे आणि निघून जायचे. हा विषय झाल्यानंतर परवा काय झाले, गावभेट दौऱ्यानंतर दरम्यान सचिन दादा चेअरमन जे करायचे शुगरचे आले आणि दादा संदर्भात आली होती काय? त्यांनी म्हणले, वा तुमच्या भागातल्या काय अडचणी आहेत का, ऊसाची काय अडचणी आहेत का, किंवा माझं जिल्हा परिषद मधून भाजपमधून माझं उभं राहायचं चाललंय, तुमच्या काय प्रतिक्रिया किंवा तुम्ही मला मदत कराल का, त्या विषयावर त्यांनी चर्चेसाठी आलते. मग ज्यावेळेस त्यांनी आले आणि त्यांची गाडी खाली जाईना, मग त्यांना म्हणलं आता गाडी तर घ्या, आता गाडीच खाली जाईना, ड्रायव्हर मला गाडी चालत नाही 4 चाकी. मग ते म्हणजे तुम्ही आतापर्यंत असं चालताय का? त्याला मला आमचं म्हणजे कोणी कामच केलं नाही, 43 वर्ष झालं. मग त्याने म्हणले, आता काय करा, माझं जिल्हा परिषद फिक्स होऊ द्या, न होऊ द्या, किंवा बाबा इलेक्शनचा विषय म्हणून अपवाद बाजूला राहू द्या, हा रस्ता उद्या सकाळी तुम्ही चालू करा आणि मी स्वखर्चातून ते रस्ता मी तुम्हाला करून देतो. त्याने आश्वासन दिल्याप्रमाणे आम्ही सगळी यंत्रणा मागवली आणि हा रस्ता तुम्हाला दिसतोय, हा त्यांनी स्वखर्चातून आम्हाला 2.5 किलोमीटर रस्ता करून दिलेला आहे. बरं, किती दिवस झाला हा रस्ता करून दिला? आता म्हणजे त्यांच्या गावापर्यंत मी 8-15 दिवस झाले. आता म्हणजे इलेक्शनचं त्यांनी सुरुवात झाली, गावभेट दौरा चालू केला. पहिल्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितले तुम्ही चालू करा उद्यापासून, आणि नंतर त्यांना मी दादाला म्हणलं की बाबा रस्ता चालू केलाय, बघायला या. मग 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर रस्ता झाला असेल माझ्या हिशोबानं, तेवढे त्याने आले. मग त्याला म्हणलं आता गाडी घ्या तुमची 4 चाकी, त्यामध्ये जाऊया. त्याने आलं, त्यांनी सांगितलं बाबा रस्ता झालाय, पण जी रस्त्याची जम्पिंग आहे ती काय म्हणजे मला बरोबर वाटत नाही. शाळेची मुलं आहे, जवळजवळ 17-80 मुलं आहेत ह्या रस्त्याला, आणि 300-400 मतदान आहे. ह्या रस्त्यावर येणारं मतदान 300-400 आहे. गावातलं निर्णायक मतदान ह्या रस्त्याचं आहे. मग खरं तर भाजपने कुठला उमेदवार निवडणूक आणखी जाहीर केलं नाही, परंतु जर सचिन जाधवचे उमेदवार असेल तर ह्या भागातील किंवा या रस्त्यावर करून गेलेले नागरिक असतील, मतदार असतील, त्यांच्या पाठीशी उभं राहतील. म्हणजे 100% म्हणजे कसलाही विचार न करता, अहो त्याला सांगायला जायची गरज नाही. मला सांगा, एखादा विषय दररोजचा दैनंदिन अडचणीचा विषय जर एखादा माणूस सॉल्व्ह करत असेल, म्हणजे त्याचं जर निरसन करत असेल, त्या पाठीमागे जायला उघडपणे, म्हणजे असं काय झाकून लपूनचा विषय नाही. 100% मतदान त्याला होणार आहे. बर. आणि राहिला विषय की लहान मुलं आहेत, एखादा आजारी पेशंट आहे, रात्री अपरात्री जायचं, ते माणूस पावसाळ्यात जाऊ शकत नव्हता. बरोबर. असा विषय लय मोठा गंभीर विषय, आणि कातुडीले सगळे रस्ते झालेत पूर्ण टोटल. मग राजकारण समजा किंवा काय अनेक गोष्टी समजा, समाजकारण समजा, पण त्यामुळे ही एकच रस्ता असा पद्धत न झालेला रस्ता
बरोबर. पण कातवाडी गावातील सर्व रस्ते झाले परंतु हे रस्ताच रखडला होता. अगदी म्हणजे जाणीवपूर्वक रखडलेला रस्ता हा. बरोबर. हा आणि त्याने तो रस्ता बघितल्या म्हणले तुम्ही दररोज आम्ही म्हणलं दादा म्हणजे पहिले तुम्ही बोला पडत मागच्या वर्षी त्याच्या आधी वर्षी तुम्ही बोला असता म्हणजे आपण हे रस्ता करून दिला असता म्हणजे माझे पण ट्रॅक्टर जातात मला पण ऊस तुम्ही देताय दरवर्षी आणि ते केलं असतं म्हणले आता म्हणलं मग आता काय अडचण आहे ते म्हणजे आता उद्या चालू करा म्हणजे त्यांनी जाताना सांगितले की उद्यापासून चालू करा आणि मला फोन करा वाहनं चालू केलेत रस्ता चालू केलाय मग त्यांची गाडी गेली पण त्यांनी मला सांगितले बाबा आता हे रस्ता जे आहे टाकलाय चांगलं झालंय मुरमीकर झालंय पण ह्याच्या पाठीमाग तुम्ही लगेच रोलर करा आणि रस्ता असा सुपर करून घ्या म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही आता रोलर पण मागवलाय आणि आम्ही आता म्हणजे ते रोलर करून तुम्ही बघताय यावर डांबरीसारखा रस्ता झालाय टोटल मध्ये त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. हो, तडका न्यूज मध्ये आपण आता खरं तर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आणि खरंच 25 वर्षापासून इथे शाळकरी विद्यार्थी असतील मोठ्या प्रमाणात हाल होतात आणि हाल खरं तर भाजपचे व दावेदारूमध्ये मानलेले सचिन जाधव हे गावभेट दौरा करत असताना मासळ वस्ती या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना जे अनुभव आला त्यांची स्वतःची गाडी गेली नाही अशी या ठिकाणी नागरिक म्हणतायत आणि न गेल्यामुळं खरं तर तुमची अडचण काय विचारल्यानंतरही शेतकरी बांधवांनी सांगितले की आम्हाला रस्त्याची अडचण आहे तात्काळ त्यांनी मंजूर केली असे शेतकरी म्हणत आहे आणि त्यानुसार खरं तर आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून शब्द दिल्यानंतर शब्द पाळणारा माणूस म्हणजे सचिन जाधव असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकता हा रस्ता 2 किलोमीटर 2.5 किलोमीटरचा रस्ता परंतु 2 किलोमीटर झालेला आहे आणि शब्दाला पाळणारा नेता म्हणजे सचिन जाधव अशी शेतकऱ्याची भावना आहे. दर्शक हो, तडका न्यूज मराठीमध्ये मी नानासाहेब ननवरे मोहोळ. समोर कुठला रस्ता कोणी केला आहे